विरोधक खोटा प्रचार करून मुस्लिम बांधव हे बीजेपीच्या विरोधात आहेत असे सांगतात. मात्र असे नसून दर्यापुरात अनेक वार्डात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने अनेक वार्डात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दर्यापुरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पाठीशी असून प्रचंड बहुमताने ते त्यांना निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला आहे. वार्ड क्रमांक 8 मध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकळे तसेच प्रभाग 8चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार रेखा काळे, वृषाली ठाकरे व अजिम पटेल यांच्या प्रचाराला आले असताना आमदार संजय खोडके जाहीर सभेत बोलत होते. महायुतीने मुस्लिम बांधवांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना आणून त्यांना सक्षम केले आहे. लाडली बहीण योजना तर प्रभावी ठरली आहे. दर्यापुरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ्या प्रमाणात विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नलिनी भारसाकळे यांनी सुद्धा काँग्रेसचा चांगला समाचार घेतला. दर्यापुरातील जो काही विकास झाला आहे तो आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात मी नगराध्यक्ष असताना झाला आहे. संधी दिल्यास राहिलेला विकासही मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभाग क्रमांक 8 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप महायुतीचे उमेदवार रेखा गजानन काळे, वृषाली आदेश ठाकरे व अजिम पटेल यांनीही जनतेचे आशीर्वाद घेतले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, अमरावतीचे माजी उपमहापौर शेख जफरभाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उमेदवार अमोल गहरवाल, भाजपचे अमरावती जिल्ह्याचे नेते सिद्धार्थ वानकडे, भाजपाचे नेते बाबाराव पाटील बरवट, मदन पाटील बायस्कर, सहबाज हुसेन, सागर काळे, नाना माहुरे, नवनीत बनारसे, सारिका कुरेशी, शबाना शेख, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती विष्णुभाऊ कुऱ्हाडे, सुधाकर हातेकर, दीपक पारोदे, भारत शुक्ला, भाजपाचे विजय मेंढे, अनिल कुंडलवाल, रवींद्र ढोकणे, श्रीकृष्णांना डोंगरे, भाजपच्या नेत्या किरणताई देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्व नेते उपस्थित होते. हे काय काँग्रेसवाले सांगून राहिले की हे काम हे करत नाही, हे आपला विकास करत नाही, पण आपण भाजपवालेच विकास करणार आहोत, दुसरा विकास करणारा इथं कोणीही नाही हे मी ठासून सांगते तुम्हाला. आताही तुम्ही मला नगराध्यक्ष करा, आपले काही राहिलेले जे काही कामं असतील ते मी तुमचे कामं पूर्ण करणार आहे. एवढं साल में 2300 बच्चे लगे, अमरावती में कम से कम 150 बच्चे वहाँ लगे. तो ये जो काम है ये काम करना जो लोगों को समझता है कि जो पिछड़ा वर्ग है, क्योंकि विकास करना है तो विकास दो तरीके के रहते हैं. एक पायाभूत विकास रहता है जिसमें नाली, रास्ते, ब्रिज बनाओ, ये बनाओ, लेकिन दूसरा विकास रहता है मानव विकास. मानव विकास है जो समाज है, अलग अलग समाज के जो लोग हैं उनका पिछड़ापन दूर करना, वो समाज को ऊपर लेके जाना, वो समाज की सुविधाएं निर्माण करना, ये दूसरा विकास है. और हमारा महायुति का सरकार हमारा दोनों तरफ से विकास महायुति का करता है.